नमस्कार, माझं नाव सतीश. आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ऐसे व्हिडिओज. मी आलेलो आहे शिवटेकडीला आणि शिवटेकडीला मी आलेलो आहे. शिवटेकडीपासून आज त्यांच्या दहीहंडी सरावाला शुभारंभ होणार आहे. आपल्याबरोबर त्यांचे कोच आहेत, दोन्ही कोच. नमस्कार. आपलं नाव काय? नितीन पांचाळ. नितीन पांचाळ सर आहेत. सर, या वर्षाचा काय ध्येय आहे तुमचं? या वर्षाचं ध्येय म्हणजे आमची आता मुळात स्टार्टिंगमध्ये सांगायला लागते तसा पहिला गोविंदा पथक होता. शिवटेकडी मित्रमंडळ जो मुळात 40 वर्ष झाले आमच्या गोविंदा पथक. पण जसं रजिस्टर म्हणजे मुळात कॉम्पिटिशन गोविंदा पथक या नावानं आम्हाला येऊन 19 वर्ष झाले. या वर्षीच्या दहीहंडी सरावाला प्रारंभ होत आहे. खूप खूप थँक्यू. आणि आमची उदरची करत जा. बोला गणपती महाराज की जय. तुमच्या सर्वांच्या दहीहंडीचा सर, तुम्ही गेल्या वर्षी 10 थर लावून सगळ्यांना सरप्राईज केलं. हे कसं काय घडलं, थोडक्यात सांगणार का? 10 तर पण मी बरेचसे यूट्यूबमध्ये मला पॉईंट दिलेले आहे की आपण आपले गोल सेट केलेले असतात. असं नाही की गोल त्याच वर्षी पूर्ण होईल. 2024ला देखील आम्ही 10 तयारी केली होती, पण ती तयारी 100% झाली नव्हती. आम्ही 1 वर्ष वाढ घेतली आणि 2025ला पूर्णपणे तयारी करून आम्ही मैदानात उतरलो. गेल्या वर्षी 10 लावले पडले देखील, पण एकही या रिझल्ट नव्हता आमचा गेल्या वर्षी. तर शिवटेकडी गोल्ड पथकाला पण मला ही सांगायची इच्छा आहे की तुमचा जो काही गोल असेल तो सेट त्यासाठी प्रॅक्टिस करा. जर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला वाटत असेल की जर तयारी नाही झाली तर 1 वर्ष वाट बघा. प्रत्येक खेळाडू झोपण्याची जबाबदारी त्यांच्या प्रशिक्षकांनी कमिटीवर असते. तर हे या वर्षी नाही लागले तर पुढच्या वर्षी लागतील. पण जर खेळाडू झाला मग त्याच्या पुढचा आयुष्याचा प्रश्न असतो. त्याच्यासाठी जे काय प्रॅक्टिस कराल किंवा जो तयारी करायचा ह्या वर्षीसाठी ती खेळाडूची काळजी करून करा आणि जेवढी तयारी प्रॅक्टिसच्या दरम्यान तेवढेच शेवटच्या दिवशी रचायचे प्रयत्न करायचे. सर, जसे जोगेश्वरीमध्ये रेकॉर्ड दहीहंडीचे रेकॉर्ड सेट होतात. 8 थर, 9 थर, 10 थर. तुम्ही 10 थर लावलेत, 10 थराचं रेकॉर्ड केलात. जय जवानांनी 3 वेळा लावले. म्हणजे ह्याच्यामध्ये जोगेश्वरीच्या मातीतच काय आहे का, असं काय म्हणजे जे रेकॉर्ड इथूनच स्थापित होतात, ह्याच्याबद्दल काय थोडक्यात बोलणार का? आणि असं नसतं की रेकॉर्ड सगळं होतं, त्याच्यामागची मेहनत पण असते. ती मेहनत जे फक्त रेकॉर्ड्स करतात त्यांनाच माहिती असेल त्याच्यामागे किती मेहनत आहे किंवा काय बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. खूप खूप शुभेच्छा गिनीज वर्ल्ड बुकमध्ये गेल्याबद्दल. थँक्यू. नारायण कोकण नगर गोविंदा पथक व मनसे उपविभागाध्यक्ष
बोल बजरंग जागे वाले की जोगेश्वरी माते की हर हर महादेव पार्वती पते विजय असो बली की जय 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 ज्योतिबाच्या नावानं सांग बोलो साईबाबाच्या नावानं सांग बोलो ओम नमो पार्वती पते हर हर महादेव अरे हत्ती घोडा पालकी सरावाला प्रारंभ झालाय तुमच्या या वर्षाचा 2026चा. कसं काय वाटतंय, काय फिलिंग आहे? मस्त वाटतंय. 6-7 महिन्यांनी तुम्ही सगळे एकत्रित आले. इथेच राहिलाय, जोगेश्वरीलाच राहिलाय, जोगेश्वरीलाच राहिलाय. मग या वर्षीचं काय ध्येय आहे? 9-10 आणि प्रोचा प्रोचा प्रयत्न चालूच आहेत तुमचं. गेल्या वर्षी बस तर जबरदस्त केलात, प्रोला एंट्री केलीत तुम्ही. तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही लहानपणापासून खेळतो हा खेळ. बरं आहे. या वर्षाचा सरावाला प्रारंभ झालेला आहे. सरावाला प्रारंभ झालाय, कसं वाटतंय तुमच्या या वर्षीच्या 2026चा? काय तुझं काय ध्येय आहे? तू कितव्या थरावर असतोस? 8व्या थरावर असतोस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. अराउंड 54 वर्षाचे आहेत. काय नाव आपलं? दीपक शेट्टी. या वर्षाच्या सरावाला प्रारंभ झालेला आहे. काय उत्साह आहे तुमच्यात? जोरात आहे. हां, 9च्या ट्राय मध्ये म्हणजे या वर्षीचं ध्येय 9चं आहे तुम्हाला? 9चं. टार्गेट आहे. आणि वरच्या 2 मध्ये असता तुम्ही? अरे व्हेरी गुड. बाकी प्रो गोविंदाचं कसं काय? गेल्या वर्षी तर तुम्ही एंट्री केलीच प्रो गोविंदाला. या वर्षीचा प्रो गोविंदाचा काय ध्येय? मारणार काही करून करणार, प्रयत्न करणार, पुरा जोर लावणार. मारायचीच आहे का? आपण आता आलेलो आहे शिव टेकडी गोविंदा पथकाचे गोविंद आहेत. या वर्षीचा सरावाला प्रारंभ झालेला आहे. काय जोश आहे? हा, कसं काय? नमस्कार. जोगेश्वरीचं युवा नेतृत्व वैभवदादा राऊत या वर्षीचं काय तुमचं ध्येय आहे? काय 8, 9, 10 टेकडी गोविंदा पूर्ण प्रयत्न करणार तुम्ही? बाकी पारंपरिक गोविंदामध्ये तुम्ही 8 थर लावता, या टायमाला काय 9चा प्रयत्न असेल का? सर्व गायकोबांनी मंडळ येण्याची कृपा करावी. प्रयत्न केला होता. या टायमाला 9 तर आम्ही कंपल्सरी लावणार म्हणजे लावणारच. अच्छा. दुसरी गोष्ट, आपण आता जो आपला गोविंदा आहे तो मॅटवर खेळतो, यांनी काय फायदा झालेला आहे? मॅचवर खेळताना आम्हाला की कोणाला Injury वगैरे. पडतात पोरं, हा. कोणाला इजा होत नाही. खरोखरच फायदा झालेला आहे मॅटने. मॅचचा फायदा झालेला आहे किती आम्हाला. किती तर तुम्हाला मी असं विचारेन की आता प्रो गोविंदाचा क्रेज हर एक दहंडी गोविंदा पथकात सुरूच आहे. त्यांना प्रोमध्ये पोचायचंच आहे. पण कुठे आपण कुठपण आपला जो पारंपरिक गोविंदा आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. असं तुम्हाला वाटतं का? प्रो गोविंदामुळे आपला जो पारंपरिक गोविंदा आहे त्याला काय फरक पडतंय का? नाही, आमचं शिवटेकडी मित्रमंडळ आणि शिवटेकडी गोविंदा पथक आहे. हा पारंपरिक गोविंदा पहिल्यापासून खेळत आहे. म्हणजे आमच्यात 19 वर्ष आम्ही गोविंदा पथक खेळतो आहे. त्याच्यापूर्वी आमची जे जुनी माणसं होती ते देखील पारंपरिक गोविंदा करत होते. ते पारंपरिक गोविंदा करतच राहणार. प्रो गोविंदा हा थोडा चेंज आहे. त्यामुळे थोडे काही प्रश्न चेंज आहेत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चेंज आहेत, त्या आम्ही मान्य करतो. पण पारंपरिक गोविंदा आम्ही करतच राहणार. त्यामध्ये आम्ही काय बदल करणार. मला फक्त एवढं ॲड करायचं आहे, कुठला पण स्पोर्ट हा पहिले पारंपरिक खेळत असतो. त्याला जेव्हा एका उच्च दर्जाची ॲथलेटिझम बोलतो आपण, किंवा त्याला स्टेट लेवलला रिप्रेझेंट करायचं असतं, तेव्हा तो स्पोर्ट्समध्ये चेंज होतो. जर तुम्ही स्पोर्ट्सचं डेफिनेशन पण बघितलं ना, ते बेसिकली एक कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहे. जर तुम्ही डेफिनेशनच्या वाईज बघितला तर जर दहीहंडीला जे प्रताप सर नाईक आणि हे लोकांचे जे ऑर्गनायझेशन आहे प्रो गोविंदा पथकांनी, त्यांनी ह्याला एक नवीन आयडेंटिटी दिली आहे. ओके. आयडेंटिटी दिल्याचं पाठचं कारण एकच आहे की आपल्याला ही जी संस्कृती ती जपायची आहे. ओके. म्हणूनच ती आयडेंटिटी एका नॅशनल टी व्हीवर नेली आहे आणि तेच बेस्ट आहे असं मला वाटतं. एक रिप्रेझेंटेशन आहे नॉर्मल कल्चरल ॲक्टिव्हिटीचं वरपर्यंत. असा होता की आपण भरपूर वेळा हा शब्द ऐकतो की हा खेळ, दहंडीचा खेळ मातीतून मॅटवर आलेला आहे. तर ह्यांनी काय फरक पडलाय का? मातीतून मॅटवर आल्याने इंजुरी या तुमच्या काय टेक्निक्समध्ये काय फरक पडलाय का?
टेक्निक्समध्ये फरक पडला आहे. मुळात कसं तो जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे मॅटवरती आणणं आणि मातीतला गेम तो मातीत भले मॅटवरती केला त्याची कसरत आहे ती तुम्हाला मातीमध्ये भेटते करते आहे ती पण तुम्हाला मॅटवरतीच करायची आहे. फक्त एवढं की सेफ्टीचं हे झालेलं आहे आणि मुळे याच्यामध्ये वेळेचं बंधन टाकलेलं आहे. त्या वेळेच्या बंधनमध्ये जाऊन पोरांची फिटनेस वाढलेली आहे आणि त्या फिटनेस वाढल्यामुळे जो शेवटच्या दिवशी जो दहंडीचा सण असतो त्यावेळी इजा जो म्हणजे इंजुरी असते ती कमी झाली आहे. म्हणजे मॅटमुळे भरपूर इंजुरीज कमी झाल्या आहेत. हा मॅटमुळे भरपूर इंजुरी कमी झाल्या आणि म्हणून त्याच्या सायमल्टेनियसली तुम्हाला सेफ्टी पण वरच्यानं दिलेली आहे. टॉप लेवलचे जे हे असतात पहिल्याच्या काळात मला वाटतं मी तेव्हा तर भरपूर हे होतो तेव्हा वरती हार्नेस बोला हे बोला ते की इथे आता तुमच्यात कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे. म्हणजे भरपूर दहंडी पथकं आहेत, आपसात कॉम्पिटिशन झालेलं आहे. या कॉम्पिटिशनमुळे आपसात काय दुश्मनी वगैरे झालीत का? असं काय घटना घडल्यात आपसात काय असं? अजिबात नाही. आणि असं आम्ही मानत पण नाही की आज आमच्या बाजूला असे काही नावाजलेले गोविंदा पथक आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला काय फरक पडतो तर आम्ही त्यांची जी दुश्मनी घेतो आहे तर त्यांच्यापर्यंत आम्ही काय उलटा बोलतो त्यांची पण थोडं असं आमचा शिवतेकडी गोविंदा पथक असा काहीच अजेंडा नाही आणि हा होणारही नाही. माझं ह्याच्यावर थोडंसं पर्स्पेक्टिव्ह असं आहे की आपण जे काही कला किंवा स्पोर्ट्स जो आपण बोलतोय गोविंदा पथक हे एक आहे ना प्रॉब्लेम एक असं अन्नपूर्णा बोलतो ना आपण तसं आहे. आणि प्रत्येक गोविंदा पथक वेगवेगळं स्पाइस आहे. कोण मीठ आहे, कोण हळद आहे. आपण बोलतो जेवढे प्रकारचे मसाले आहेत ना हे मसालेसारखे आमचे गोविंदा पथक आहेत. आणि जेव्हा ते सगळे मसाले एकत्र पडणार तेव्हाच आमच्या जेवणाला चव येईल ही आमचं मान्यता आहे. म्हणून आमचं असं ह्याच्या काहीच पर्स्पेक्टिव्ह नाही की कोणाला दिशा दाखवा कारण की आम्ही 0 स्टार्ट केलं आहे. तर मंडळी शिवटेकडी गोविंदा पथक यांचे आजचा पहिला दिवस आहे सरावाचा. लगाची सुरू झालेली आहे.